हॅलो. आज आपण बनवणार आहोत व्हेज रेसिपी आणि ही चिकन किंवा नॉनव्हेजला असा उत्तम पर्याय आहे. आणि ही रेसिपी मी आज माझ्या घरी बनवली होती. खूप छान लागली. आणि यासाठी मी प्रथम जे सुकं खोबरं होतं ते सुकं खोबरं बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी हे जे गॅसचे शेगडी आहे ना त्याच्यावरती जे कड्या आहेत मी काढून ठेवलेल्या आहेत. आता धूळ खूप असते यासाठी मी या शेगडीवरच्या ज्या कड्या आहेत त्या बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मी आता सुकं खोबरं आहे ना हे मी छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर मी याच्यामध्ये धने घेतलेले आहे एक एक चमचा आणि ते पण मी तेलावर परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच मी आता कांदा, लसूण आणि एक 4 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि हे छानपैकी गॅसवर भाजून घेऊन ह्याचं आता मी मिक्सरला मिश्रण हे बारीक करून घेते. आणि याची छानपैकी अशी फाईन पेस्ट बनवून घेते. आणि मी एका साईडला गॅसवरती कढई ठेवलेली होती. आणि आता या कढईमध्ये मी तेल घालून घेते. आणि त्याच्यामध्ये मी बारीक चॉप केलेला लसूण घातलेला आहे. आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता पण घालू शकता. आणि जे मिश्रण आपण आता बारीक केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंगपूड घालून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये मी गरम मसाला एक अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. आणि याच्यामध्येच मी जिरेची पूड एक अर्धा चमचा हे पण मी याच्यामध्ये ॲड करते. आणि याला छानपैकी असं परतून घेणार आहे. आणि चवीपुरतं मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आणि आपला जो घरगुती मसाला असतो ना तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. चटणी घातलेली आहे, त्याला मी चटणी बोलतो, हे ॲड केलेले आहे. आणि याला तेल सुटूसपर्यंत मी छानपैकी परतून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याला जेवढे पाहिजे तेवढी याला आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. आणि आता हे याच्यामध्ये कोथिंबीर टाकून हे बारीक गॅसवर आपण 10 मिनटं उकळी येण्यासाठी ठेवणार आहे. आणि आता एका साईडला मी इथे भज्यासाठी पीठ घेतलेलं आहे. मी इथे मुगाच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जिरे, चॉप केलेला लसूण, हळद आणि थोडंसं मीठ आणि चटणी पण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आणि आपण जसं भज्याला पीठ करतो ना तसंच मी याच्यामध्ये हे मी बारीक करून असं भजीचं पीठ करून घेतलेलं आहे. आणि त्याचे मी असे वडे किंवा भजी करून मी जे आपण मिश्रण केलं होतं किंवा जे आमटी केली होती त्याच्यामध्ये मी आता हे घालून घेणार आहे. आणि ह्याला एक मंद आचेवरती तुम्ही 10 मिनटं छानपैकी उकळी आणून घ्यायची आहे. आणि ही आमटी आणि किंवा रसभाजी इतकी छान लागते. ही चपातीसोबत खा किंवा भातासोबत किंवा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि डेली जेवणाला कधीतरी चेंज म्हणून हे एकदा तुम्ही करून बघू शकता. आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.